आणि देवाची दैवी इच्छा. Yes, the providence of God. आणि देवाची दैवी इच्छा. Today we're going to understand what is providence of God. आणि आज आपण समजून घेऊ की देवाची दैवी इच्छा काय आहे. Because remember this, कारण नेहमी हे लक्षात ठेवा, our God is a God who has plans and will about our life. आणि आपला देव तो देव आहे ज्याची आपल्यासाठी योजना आहेत काहीतरी आपल्या जीवनात. You and me are not chosen accidentally. आणि तुम्ही आणि मी एका घटनेद्वारे निवडलेले नाही. We are not like a kid that is chosen on the roadside. आणि आपण असे लोक नाही जे एखाद्या रस्त्याच्या कडेला निवडलेले किंवा घेतलेलं एक लेकरू सारखं. For example, उदाहरण म्हणजे how people choose an orphan, अनाथ. ओके. आणि एखाद्या अनाथाला मनुष्य कसे स्वीकारतात. When you see someone on the roadside or somewhere, out of compassion we will choose them. आणि जर आपण कुठल्या एखाद्या अनाथ मुलाला रस्त्याच्या कडेला पाहतो तर ते आपल्याला दया येऊन आपण त्याला स्वीकारतो. They are chosen because of a compassion. त्यांच्या मनात आलेल्या एका दयेमुळे, करुणेमुळे ते They are chosen because of some empathy from their heart. आणि त्यांच्या मनात एक कळवळा येतो म्हणून ते त्यांना स्वीकारतात. But remember, you and me in Christ are not orphans. आणि परंतु तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये एक अनाथ असे नाहीये. You and me are like those child. तुम्ही आणि मी आपण असे त्याचे लेकर आहोत. Where a mother is carrying a children for 9 months. जसं एक आई आपल्या मुलाला 9 महिने त्या गर्भात सांभाळते. 9 months carrying a kid. आणि 9 महिने त्या मुलाला संगोपन करते. 9 months a mom preserve her kid. आणि त्या 9 महिने त्या गर्भात ते संरक्षित ठेवते. She nurtures that kid, means she feed the kid. आणि त्या बाळाचं, त्या लेकराचं ती अन्न पुरवते. And then she delivers the kid. आणि त्यानंतर त्या मुलाला जन्म देते. Means God has not just created us accidentally, He has pre-plannedly carried us and then He delivered us. आणि त्यामुळे देवाने आपल्याला एका कुठनं तरी घेतल्याप्रमाणे नाही, परंतु त्याने त्यासाठी योजना केली आपल्याला आणि आपल्याला जन्म दिला. Because you are a planned child of God. कारण तुम्ही देवाच्या योजनेद्वारे तयार झालेले लेकरू आहात. God has His marvelous plans and will over our lives. आणि देवाची एक महान अशी योजना आणि त्याची इच्छा आहे तुमच्यासाठी. You are not an ordinary creation. तुम्ही साधारण निर्मिती नाही देवाची. You carry the dreams of God inside you. तुम्ही देवाची स्वप्न तुमच्यामध्ये ठेवता. You carry many great things that God has dreamt about you. आणि तुम्ही ते घेऊन देवाचे स्वप्न जे देवाने ठरवले तुमच्यासाठी ते घेऊन चालतात. Can you imagine how valuable our lives are? तुम्ही विचार करू शकता किती अनमोल असं जीवन आहे. God has many great plans about you. आणि ते म्हणजे देवाचे भरपूर असे योजना आहेत तुमच्या जीवनासाठी. You know, many times we have complex thought about ourselves. आणि आपण आपल्या जीवनासाठी कमी समजतो. Many times we think, oh, my parents didn't do something, my friends didn't do something. We always think somewhere we are lacking. आणि आपण प्रत्येक वेळेस असा विचार करतो, माझे आई वडील माझ्यासाठी काय करत नाही, माझे मित्र परिवार माझ्यासाठी काय करत नाही, कुठेतरी मी कमी आहे असा आपण विचार करतो. Many times we think we are from an unfortunate background. आणि आपण असं विचार करतो की मी चुकीच्या ठिकाणी आहोत. कितने लोग ऐसे कभी सोचा है? How many of you thought about like this? Oh, my life is very pity. आणि किती लोकांनी असं विचार केला की माझं आयुष्य चांगलं नाही, माझं जीवन चांगलं. But I tell you, our life is not like that. परंतु आपलं जीवन तसं नाहीये. Especially if our life is in Christ, our life is not like that. आणि जर आपण ख्रिस्तात आहोत तर आपलं जीवन तसं नाही. In Christ, God has set great plans for our lives. आणि ख्रिस्तामध्ये देवाने भरपूर अशी चांगल्या योजना आपल्यासाठी
ठरवलेले आहे. He has chosen great plans for us. त्याने उत्तम असे योजना आपल्यासाठी आपल्या जीवनासाठी Only निवडली. when you understand God has plans about you, तुम्हाला हे समजते की देवाकडे आपल्या जीवनासाठी योजना आहेत. only when you understand that, जेव्हा तुम्ही हे समजू शकता you will ask right thing from God. तेव्हाच तुम्ही योग्य त्या गोष्टी देवाकडून मागू You शकता. will expect right things from तेव्हाच God. तुम्ही योग्य गोष्टी स्वीकारू शकता You देवाकडून. will have hope about God. तेव्हाच तुम्हाला देवाकडून एक आशा असते. It is the time your faith gets blossomed, gets birth in your life. आणि हेच ती वेळ असते जेव्हा तुमच्या विश्वासात जन्म होतो. Today, if you think you are an accidental in Christ, आणि जर आज तुम्ही विचार करत असाल की तुम्ही कदाचित एका कुठल्या तरी गोष्टीद्वारे तुम्ही ख्रिस्तात आला असाल you are not an unplanned one. आणि तुम्ही You are not an accidental, unplanned आणि selection. परंतु तुम्ही त्या घटनेद्वारे किंवा कुठल्या तरी काहीतरी झालं त्यामुळे तुम्ही ख्रिस्तात आले नाही. तुम लोग को परमेश्वर ऐसे ही सेलेक्ट नहीं किया. परमेश्वर तुम लोग को बराबर चूज करके सेलेक्ट किया. He chosen you people and me. आणि देवाने तुम्हाला असंच निवडलं नाही, परंतु त्यांनी त्याच्या योजनेद्वारे तुम्हाला निवडलं. He has chosen you. त्याने तुम्हाला निवडलं. He has called you. त्याने तुम्हाला बोलवलं. Because he has a great plans about you. कारण त्याच्याकडे तुमच्यासाठी महान अशा योजना आहेत. As we are in the time of crossover to a new year. आणि आपण ज्या आता ह्या काळात आहोत की आपण थोड्याच दिवसात नवीन वर्षात पदार्पण करणार As we are ending one chapter and entering into a new chapter of our life. अध्याय आपल्या जीवनाचा बंद करून नवीन अध्याय सुरू करणार. Remember this. हे लक्षात ठेवा. Before ending this year, हे वर्ष संपायच्या आत God wants to reveal His divine plans in your life. देव त्याच्या महान असे अद्भुत योजना तुमच्या जीवनासाठी प्रकट करणार. God wants to reveal His divine plans for coming years in your life. देवाची इच्छा आहे की नवीन वर्षासाठी नवीन योजना तुमच्या जीवनात Amen. आणायची. Hallelujah. हालेलुया. Let's go to 1 John, the letter of 1 John, पहिले योहान chapter 5. 5वा अध्याय. पहिले योहान याचा 5वा अध्याय 1 John chapter 5, 14 verse 14. Yes. आणि वचन 14. आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. Yes. Here the word of God says, आणि ते देवाचं वचन असं सांगतं. now this is the confidence that we have in Him. आणि हा आमचा विश्वास आहे त्याच्यावरचा. A confidence we have in Christ. आमचा विश्वास आहे त्या ख्रिस्तावरचा. Remember, in Christ, ख्रिस्तामध्ये we are not confidence-less people. आणि मला तुम्हाला सांगायचं की आपण ख्रिस्तामध्ये अविश्वासू असं लोक नाहीत. We have a confidence. आपल्याला एक विश्वास आहे, Come, आत्मविश्वास आहे. tell to your neighbor, तुमच्या शेजारच्याला सांगा you have a confidence in Christ. तुमच्यात आत्मविश्वास आहे ख्रिस्तामध्ये. You have a confidence in Christ. तुमच्यात आत्मविश्वास आहे ख्रिस्तामध्ये. And the word of God says, आणि देवाचं वचन असं सांगतं. this is the confidence. आणि हे देवाचं आत्मविश्वास, This is the confidence that we have in God. जे आपल्या देवावर आहे, That whatever we ask, ते म्हणजे जे काय आपण मागाल according to His will, त्याच्या इच्छेप्रमाणे He will hear us. तो ते ऐकेल. You know, many times भरपूर वेळा we love to pray आपल्याला प्रार्थना करायला आवडते for things that what we want in our life. आणि अशा गोष्टीसाठी जे आपल्याला पाहिजे आपल्या जीवनात किंवा आपल्याला आवडतं. कितने लोग ऐसे तरीके का प्रार्थना किया? आणि किती लोक अशा पद्धतीची प्रार्थना केली. Whatever we want, जे काही आपल्याला हवंय we always love to pray to God for that. आणि आपण त्या गोष्टीसाठी देवाकडे प्रार्थना करतो. It is not a wrong thing. आणि ती चुकीची गोष्ट नाहीये, Which is not an evil thing. आणि ती वाईट गोष्ट पण नाहीये. But many times, परंतु खूपदा those prayers are sometimes are not answered. भरपूर वेळा त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला भेटत नाही. कधी कधी आपल्याला त्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही. Sometimes God never answered those prayers. आणि कधी कधी त्या प्रार्थनेचं देव उत्तर देत नाही. And sometimes when the prayers are not answered, आणि जेव्हा आपल्या प्रार्थनेचं उत्तर दिलं जात नाही, we go down very badly in our faith. आणि तेव्हा आपण आपल्या विश्वासात खूप खाली पडतो. We go down very bad in our emotions. आणि आपल्या
एक भावनाने आपण खाली पडलेलो असतो We go very weak आणि आपण त्या समयात खूप अशक्त होतो because what we want, we haven't received it. आणि कारण आपल्याला माहित असतं की आपण जे मागितले देवाला ते आपल्याला भेटलं नाही. You know, many times why we always ask what we want? आणि तुम्हाला माहिती का आपण का You know, every time आणि प्रत्येक वेळेस we always ask God what we want. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला आपण देवाला आपल्याला जे पाहिजे तेच का मागतो. Do you know why we do that? आणि तुम्हाला माहिती का आपण ते का करतो आपको सारखं? मालूम है क्या कौन क्यों करते हैं हम? आणि तुम्हाला माहिती का आपण ते का करतो. We always want something आपल्याला काहीतरी हवं असतं दरवेळेस and we always pray to God and ask for it. आणि प्रत्येक वेळेस आपण ते मागतो आणि और देवाकडे हर बार वो करते रहते हैं हम. आणि आपण ते प्रत्येक वेळेस करतो And we always do that all the time. आणि ते आपण प्रत्येक वेळेस ती गोष्ट सतत करत You know राहतो. why we do that? आणि तुम्हाला माहिती आहे का ते का करतो. I tell you why. मला तुम्हाला Because सांगायचं we believe, कारण आपण आपण खात्री करतो we believe विश्वास ठेवतो that we know the best thing what we want. आणि आपल्याला माहिती असते की काय उत्तम गोष्ट आहे आपल्यासाठी. We think आपण विचार करतो that what I am asking जे मी मागतोय is देवाकडे the best thing I can receive in my life. ते एक उत्तम गोष्ट आहे जे काय आपण देवाकडनं स्वीकारू शकतो. That's why every time we like to ask those things that we wanted. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण देवाकडे त्या गोष्टी मागतो ज्या आपल्याला हव्या आहेत. क्योंकि हमारा मन में ये सोच के रहते कि मैं क्या मांग रहा हूं वही सबसे उत्तम चीज है मेरे लाइफ के लिए. कारण आपण प्रत्येक वेळेस आपल्या मनात विचार करत असतो की जे गोष्ट मी त्याकडे मागतोय ती उत्तम आहे माझ्यासाठी. But sometime when those prayers are not answered, परंतु जेव्हा त्या प्रार्थनेचं उत्तर दिलं जात नाही we go down very bad. आपण त्या वेळेस खूप खाली पडतो. We go down very bad in our faith. आपण खूप कमी होतो आपल्या विश्वासात. We go down very bad in our walk with God. आपण आपल्या देवाबरोबर चालण्यामध्ये कमी पडतो. मग We get so much disappointed with our God. आणि आपण तेव्हा देवाबरोबर रुसतो, देवापासून त्याच्यावर रागवतो आपण. कितने लोग 2025 में ऐसे डिसअपॉइंटमेंट्स अनुभव किया? How आणि many of you? किती लोक अशी निराशा देवाकडून अनुभवली. If you are here in this place जर आज तुम्ही इथे असता and experiencing those disappointments, आणि तुम्ही ते निराशा अनुभवत असता, those disappointments where some of your prayers are not answered, आणि ती निराशा म्हणजे जे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिले नाही. today God wants to speak over your disappointments. आज देव त्या सर्व निराशावर तुमच्याशी बोलत आहे. Today God wants to take away that disappointment in your life. आणि आज देव ते सर्व निराशा तुमच्या जीवनातील काढणार आहे. Because remember one thing, कारण हे नेहमी लक्षात ठेवा, that disappointment that is created inside your heart, आणि ती निराशा जी तुमच्या मनात तयार झालेली आहे, devil can use that same disappointment to take you away from God. ती सैतान त्या निराशेचा वापर करून तो तुम्हाला देवापासून दूर करण्याचा प्रयत्न करेल. The enemy can use those same disappointments to take you away from Christ. आणि तुमचा शत्रू तुम्हाला त्याच निराशाद्वारे तुम्हाला देवापासून दूर करण्याचा सतत प्रयत्न करेल. Remember that disappointment is from your heart. कारण हे लक्षात ठेवा की ती निराशा आहे तुमच्या हृदयापासून वो आहे. निराश शैतान नहीं दिया आपके अंदर. ती निराशा सैतानाने तुम्हाला दिलेली वो नाही. निराश हमारा खुद शरीर प्रकट किया. That is our own flesh, our heart developed that disappointment. परंतु ती निराशा आपल्या शरीराने आपल्या हृदयाने आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे. But devil knows that disappointment is a great weapon. परंतु सैतानाला ही गोष्ट माहिती आहे की ती निराशा ही खूप चांगले एक हत्यार आहे And तुमच्या विरुद्ध he वापरण्यासाठी. used that same disappointment to take you away from आणि Christ. तो तेच शस्त्र वापरतो तुमच्या विरुद्ध कार्य So करण्यासाठी. today let us देवापासून deal दूर some very important things in that chapter, in that topic. आणि आज म्हणून एक महत्वाची गोष्ट आपण पाहूया ह्या विषयातून. Number one, let's deal about disappointments. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या निराशाशी कसं आपण सामोरं जायचं. Disappointments that came because of some prayers that are not answered. आणि ती निराशा आपल्या जीवनात आली कारण काही प्रार्थनेचं उत्तर आपल्या जीवनातले नाही. You know, when a prayer is not answered in our life, जेव्हा आपले प्रार्थनेचं उत्तर आपल्या जीवनात मिळत नाही, we soon develop a disappointment. आपण
आपल्या जीवनामध्ये निराशा निर्माण होती. Because we think कारण आपण विचार करतो that what best thing that we can receive, God has rejected it. कारण आपण असा विचार करतो की जे उत्तम गोष्ट मी देवाकडे मागते माझ्या जीवनासाठी देवाने ती नाकारली आहे. हम सोचते मेरे को क्या चीज अच्छा, दुनिया से सबसे बेस्ट चीज मेरे को मिल सकता है, वो परमेश्वर रिजेक्ट कर दिया. आणि आपण विचार करतो की जे जगातली उत्तम गोष्ट मला जी भेटणार होती देवाकडून ती देवाने नाकारली, ती साईडला केली देवाने. You know, but today God's word wants to speak to us. परंतु देवाचं वचन आज आपल्याला असं बोलले. God's word wants to speak over our disappointments. आज आपलं देवाचं वचन आपल्या जीवनावर असं बोलतंय. God's word wants to speak over all our disappointments. आणि देवाचं वचन आज आपल्या सर्व त्या निराशावर बोलतोय. That who said that is the best thing. आणि ते म्हणजे कोणी सांगितलं की ती गोष्ट हे उत्तम आहे तुझ्या The जीवनात. things that were rejected for you, आणि ज्या गोष्टी मी नाकारल्यात तुझ्यासाठी, the things that were rejected by God for you, आणि ज्या गोष्टी देवाने तुमच्यासाठी नाकारल्यात, who told you that that is the best thing you can receive in your life? कोणी तुम्हाला सांगितले की त्या गोष्टी हे उत्तम आहे तुमच्या जीवनासाठी. Because only until you think that is the best thing, जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की त्या गोष्टीच माझ्यासाठी चांगल्या your आहेत, heart will build that house called disappointment. तेव्हा तुमचं हृदय हे त्या निराशेचं घर बांधत असतं तुमच्या. You will build it every day, each and every day. आणि तुम्ही ती गोष्ट रोजच्या दिवशी करता, तुम्ही रोजच्या दिवशी ते घर बांधता. And that disappointment, आणि तीच निराशा when it is developed fully, जेव्हा ती पूर्ण बनून होते, is the time where devil use it as a weapon against your relationship with God. आणि तेव्हा सैतान त्याचा वापर करून तुमचा आणि देवाच्या मध्ये असलेलं नातं ते तोडण्याचा प्रयत्न करतो. But here the word of God says, परंतु देवाचं वचन इथं असं सांगतं, if we ask जर आपण मागितलं anything, काही गोष्टी, इधर तक अच्छा है, इधर तक हम सब लोग करते, आणि इथपर्यंत आपण हे सर्वजण हम करतो, हर चीज मांगते परमेश्वर से, आणि right? आपण सर्व गोष्टी परमेश्वराकडून मागतो. गाड़ी चाहिए, ये चाहिए, वो चाहिए, नो रॉन्ग, नथिंग रॉन्ग, नो रॉन्ग. आणि आपण गाडी पाहिजे, ही गोष्ट पाहिजे असं मागतो, पण ती चुकीची नाहीये. ऊपर उड़ने से और नीचे कुछ हर चीज हम मांगते हैं, राइट? वी आस्क एवरीथिंग फ्रॉम गॉड. आणि आपण सर्व गोष्टी मागतो, खाली आणि ते वरपर्यंत. इफ वी आस्क एनीथिंग, आणि जर आपण काही गोष्टी मागितल्या which देवाकडून, we do all the time, आणि जे आपण दरवेळेस करतच असतो, but the word of God is not finishing there. परंतु देवाचं वचन इथं नाही संपत. Here the word of God says, देवाचं वचन असं सांगतं, if we ask anything according to his will, आणि जर आपण काही त्याच्याकडे मागतो त्याच्या इच्छेप्रमाणे, he will hear us. देवाचं वचन सांगतो की तो आपलं ऐकेल. Come on, tell to yourself, आणि आज तुमच्या स्वतःला सांगा, if I ask anything, जर मी आज काही मागेल देवाकडे, not what just I wanted, जे हेच नाही की जे मला हवंय ते, when I ask something, जेव्हा मी काही मागेल देवाकडे, and when I say, आणि जेव्हा मी म्हणेल, Lord, if this is your will, देवा ही जर तुझी इच्छा असेल, you give it to me, तू मला ते दे, God says he will hear that. आणि देव म्हणतो की तो ते ऐकेल. Today I want to speak over all your आणि disappointments. आज मी तुमच्या सर्व निराशावर बोलतो. From the January till this December, आणि जानेवारी पासून ते ह्या डिसेंबर पर्यंत all the disappointments that was created because of unanswered prayers. आणि सर्व ते निराशा जे तयार झाले तुमच्या हृदयात, ज्या तुमच्या प्रार्थना ऐकल्यामुळे झाल्यात, And the same disappointments where devil used you in your life to separate you from God. आणि त्या निराशाचा वापर करून तुम्हाला देवापासून दूर करण्याचा जे शैतान प्रयत्न करतो, Today God is telling you something. देव आज सांगतो त्याबद्दल I rejected some of your prayers. मी तुझ्या काही प्रार्थना नाकारल्या आहेत. I rejected some of the things that you want. मी त्या काही गोष्टी नाकारल्या आहेत जे तुला हव्या होत्या, Because my will is to give you something better than what you want. कारण माझी इच्छा होती की त्या सर्व गोष्टींपेक्षा उत्तम गोष्ट मला तुला Come द्यायची. on, tell to your heart. आणि आज तुमच्या हृदयाला तुम्ही Tell to सांगा. your disappointments. तुमच्या निराशाला सांगा. Those disappointments त्या निराशा that was developed from January to December. ज्या जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत तुमच्या हृदयात तयार Tell झाल्या, to speak to that disappointments. तुम्ही त्या सर्व निराशाला सांगा. Speak to that wall of Jericho, प्रत्येक त्या यरीहोच्या तटाला सांगा, which is your disappointments of your life. जे तुमची निराशा आहे तुमच्या जीवनामध्ये. God has rejected something in my life.
देवाने काहीतरी गोष्ट नाकारली माझ्या जीवनात. God has rejected some things that I wanted देवाने नाकारल्या ज्या गोष्टी मला हव्या होत्या माझ्या because जीवनात. He has a great plan than what I wanted. कारण त्याच्याकडे उत्तम अशा योजना आहेत माझ्या जीवनासाठी जे He मी has विचार a केला. great and better will than what I wanted. आणि त्याच्याकडे उत्तम इच्छा आहे जे जे माझ्याकडे मागायच्या त्याच्या पलीकडे. Because your God कारण तुमचा देव and my God, आणि माझा देव your Father आणि तुमचा देव and my Father सॉरी तुमचा पिता माझा पिता is a God who is a providence God. He has a divine will about our lives. आणि तो तुमचा देव माझा देव हे दैवी इच्छा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. He has divine plans about your life. आणि त्याच्याकडे एक महान अशा योजना आहेत तुमच्या And जीवनासाठी. those plans आणि त्या योजना are not an ordinary plans. त्या योजना सर्वसाधारण योजना If नाही. you want to understand what kind of plan it is, आणि तुम्हाला जर ते समजून घ्यायचं असेल की let's go to ते काय योजना Jeremiah. आहे. Let's go to the book of Jeremiah. आपण यिर्मयाच्या पुस्तकात जाऊ त्यासाठी. Jeremiah chapter 29. आणि यिर्मया याचा 29. 29वा Verse 11. अध्याय यिर्मयाचा 29वा अध्याय Yes. 29:11. आणि आराम से. Jeremiah 29:11. Yes. 11व वचन 29:11. 29:11. Yes, auntie. If you got. तुम्हाविषयी माझ्या मनाचे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत आणि अनिष्टाचे नाही. Amen. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणार. Wow, what a beautiful word it is. आणि किती सुंदर वचन सांगतं For देवाचं. I know the thoughts that I think towards you. आणि देवाचं वचन सांगतं की ज्या योजना मी तुझ्याबद्दल करत आहे In the end of this year, ह्या वर्षाच्या शेवटच्या when you दिवशी experience many disappointments in your life, जेव्हा तुम्ही भरपूर अशा निराशा पाहता तुमच्या जीवनात, might be this year would have been a very tough year for you. कदाचित हे वर्ष तुम्हाला खूप अवघड गेलं असेल. Remember this one thing. नेहमी लक्षात ठेवा, Our Father is a Father who has many grand good thoughts about us. आपला पिता तो असा पिता आहे ज्याच्याकडं महान अद्भुत अशा योजना आहेत आपल्यासाठी. God is saying here, देव असं सांगतो इथे, I am not a God who forget the thoughts that I have towards you. आणि देव म्हणतो की मी असा देव नाही जो माझ्या योजना तुझ्याबद्दल केलेल्या विसरील. Here the word of God says, इथं देवाचं वचन सांगतं, I know the thoughts that I think towards you. आणि मला माहिती आहे ज्या योजना मी तुझ्याबद्दल केलेल्या आहेत. You know what God is saying there? तुम्हाला माहिती आहे का देव इथे काय सांगितलं? God is saying, I know each and every second of your life what I want to do for you. आणि देव इथं सांगतो की माझं प्रत्येक मिनिटाची गोष्ट मला माहिती होती तुझ्या जीवनासाठी मी जे योजना. God is telling to us, देव आज सांगतो आपल्याला, I care about each and every microsecond of your life. आणि देव एक अणुचा एक मिनिट पण देव तुमच्या जीवनासाठी योजलेला God has great plans for each and every second of our lives. आणि देवाचे महान अशा योजना आहेत आपल्या मिनिटासाठी आपल्या जीवनात. Today in this 2025, आणि आज ह्या 2025 मध्ये over all your disappointments, तुमच्या सर्व निराशामध्ये God is speaking to us. देव तुमच्याशी बोलू इच्छितो. Do not get disappointed. निराश होऊ नकोस. Do not get disappointed because something was rejected in your life. निराश होऊ नको की काही गोष्टी तुझ्या स्वीकारल्या गेल्या नाही. Remember this. नेहमी लक्षात I ठेव, am a God. मी देव आहे, I am your Father. मी तुझा पिता आहे, I have great thoughts about you. आणि माझ्याकडे उत्तम अशा योजना आहेत I तुझ्यासाठी, have great thoughts regarding you. आणि माझ्याकडे तुझ्यासाठी महान अशा योजना आहेत. And he is explaining what kind of thoughts is that. आणि तो आपल्याला समजून सांगतो की काय त्या योजना आहेत. Then the word says, आणि त्याच्यानंतर वचन Jeremiah सांगतं, 29:11, आणि 29:11, for I know the thoughts that I think towards you, आणि ज्या योजना तुझ्यासाठी मी केल्या आहेत ते मला माहित आहेत, says the Lord, हा परमेश्वर म्हणतो. and those thoughts आणि त्या योजना are the thoughts of peace but not evil. आणि त्या योजना हे
शांतीच्या आणि आशीर्वादाच्या आहेत, ना की तुमचा नाश करण्याच्या. Amen. Hallelujah. Hallelujah. The plans of God in your life आणि ज्या देवाच्या योजना आहेत तुमच्या जीवनासाठी, are the plans that will give peace to your life. त्या योजना तुमच्या जीवनात शांती देणाऱ्या आहेत. I tell you one thing. आणि मला तुम्हाला एक गोष्ट There are सांगायची, many people who have blessings in this world. भरपूर लोकांना आशीर्वाद आहे ह्या जगामध्ये. Which means, what I'm trying to say is this. आणि मी काय सांगू इच्छितो तुम्हाला, There are many people who are rich than us in this आणि world. त्याचा अर्थ म्हणजे भरपूर लोक हे श्रीमंत आहे ह्या जगात, There are many people who have abundant of what you want. आणि भरपूर लोक अशा भरपुरीने ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात त्या त्यांच्याकडे आहेत, They have abundant of those things. आणि त्या गोष्टी त्यांच्याकडे भरपुरीने आहेत. But not necessarily परंतु अनावश्यक that because they have abundant of those things, they have peace. आणि त्या भरपुरी असल्यामुळे त्यांना शांती आहे असं नाही. The real blessing is this. परंतु खरे आशीर्वाद हे आहे की The real blessing is when you have something with you and you can enjoy it. आणि ते खरं आशीर्वाद हे आहे की काय ते म्हणजे तुमच्याकडे काहीतरी आहे आणि ते तुम्ही त्याचा वापर करू शकता, उपभोग घेऊ शकता. The real blessing is this. आणि खरे आशीर्वाद हे आहे That की you have a blessing in your hand where you can enjoy it peacefully. आणि ते म्हणजे तुमच्याकडे आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादांचा उपभोग तुम्ही घेऊ शकता. Many times devil can offer many great things in this world. आणि भरपूर वेळा सैतान भरपूर अशा चांगल्या गोष्टी तुम्हाला देतो ह्या जगात. But I tell you one thing he cannot give. परंतु मला तुम्हाला हे सांगायचं की तो एक गोष्ट देऊ शकत He नाही. can give you money, तो तुम्हाला पैसा देऊ but he शकतो, cannot give you peace. तो तुम्हाला शांती देऊ शकतो, He can give you great things of this world, तो तुम्हाला या जगातल्या महान अशा गोष्टी देऊ शकतो, but he cannot give you joy. परंतु तो तुम्हाला आनंद देऊ शकतो. He can give all best things of this world, तो या जगातल्या सर्वात उत्तम गोष्ट तुम्हाला देऊ शकतो, but he won't give you happiness. परंतु तो तुम्हाला एक आनंदी जीवन नाही देऊ Because you know why? शकतो. तुम्हाला माहिती का Because devil doesn't want you to live in peace, happiness and joy. आणि कारण सैतानाची इच्छा नाही तुम्ही एक शांत आनंदी आणि चांगलं जीवन जगावं. But you know what? But you know how our God works? परंतु तुम्हाला माहिती का देव आपला कसं काम करतो. Our God wants to give that same blessing what devil is offering. आणि देव आपला तेच आशीर्वाद आपल्याला देतो जे सैतान आपल्याला देऊ इच्छितो. In fact, 10 times higher than what he is offering. आणि तेच आशीर्वाद तो त्या 10 पट असे चांगल्या रीतीने देतो. But the good thing of God is this. परंतु चांगली गोष्ट देवाची ही आहे की When God gives you 10 times more than what devil can give, जेव्हा देव त्या सैतानापेक्षा 10 पट चांगली गोष्ट तुम्हाला देतो, with that blessing he will give you peace. ती म्हणजे ते ब्लेसिंग म्हणजे ते तुम्हाला तो तुम्हाला आशीर्वाद के साथ. आशीर्वाद सोबत शांती देतो. With that blessing he will give you joy. तो आशीर्वाद म्हणजे तो तुम्हाला आनंद देतो. With that blessing he will give you good health. त्या आशीर्वादाबरोबर तो तुम्हाला चांगला आरोग्य With that देतो. blessing he will give everything to us. आणि त्या आशीर्वादाद्वारे तो सर्व काही देतो. परमेश्वर हमको सिर्फ आशीर्वाद करने वाला परमेश्वर नहीं, परमेश्वर हमको आशीर्वाद देके वो चीज को अनुभव करने के लिए हमको कृपा देता है. Amen. He gives us the grace to enjoy that blessing. आणि तो तुम्हाला कृपा देतो त्या आशीर्वाद उपभोगण्यासाठी. God gave a beautiful earth to man. आणि देवाने सुंदर अशी पृथ्वी मनुष्याला दिली. And God said, आणि देव बोलला, now I have given this world into your hand. आणि मी हे पृथ्वी तुझ्या हाती देतो आता. God said, you will rule and you will multiply it. आणि तू सत्ता गाजव ह्या गोष्टीवर आणि ह्याला बहुगुणित कर. You see, God gives a blessing to us. आणि तुम्ही पाहू शकता की देवाने एक आशीर्वाद दिला And he gives us the grace to enjoy that blessing. आणि देवाने कृपा दिली ते अधिकार उपभोगण्यासाठी त्या Today, आशीर्वाद. आणि आज in this year, ह्या वर्षी might be those things that what you want. आणि ह्या वर्षी तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, God would have rejected that. कदाचित देवाने ते नाकारले असतील. Because if you would have received it, you would have received even pain with it. आणि जर तुम्ही त्या गोष्टी तुम्हाला भेटल्या असत्या तर त्या गोष्टी बरोबरच तुम्हाला त्रास दुःखही भेटला आप असता. क्या मांग रहे थे वो चीज परमेश्वर नहीं दिया, क्योंकि वो चीज आपको मिल सकता तो उसके साथ आपको तकलीफ भी मिलता था. He would have got even problems in your life. आणि जर त्या गोष्टी तुम्हाला भेटल्या असत्या ज्या तुम्ही मागताय
त्याबरोबर तुम्हाला त्रास दुःखही भेटले But today God has a great thought about us. परंतु देवाचा आज तुमच्यासाठी महान अशा योजना आहेत, God विचार has आहेत. a great plan about us. देवाच्या महान अशा योजना आहेत तुमच्या And जीवनासाठी. that plan आणि त्या योजना and that thought आणि ते विचार is to give you a blessing with peace. आणि ते विचार त्या योजना तुम्हाला आशीर्वादाबरोबरच शांती आज पण देतात. कितने लोगों को परमेश्वर का आशीर्वाद चाहिए शांति के साथ? आणि आज किती लोकांना देवाचे आशीर्वाद हवेत त्या शांती बरोबर. Today in this 2025 before ending you will receive it in the name of आणि Jesus. आज या 2025 मध्ये हे वर्ष संपायच्या आधी तुम्ही ते प्रभू येशूद्वारे स्वीकार. Might be you would have been rejected with some blessings in your life. आणि कदाचित काही आशीर्वाद तुमच्या जीवनात नाकारले गेले असतील. Remember my dear brothers and sisters, that's not a problem. आणि माझे बंधू आणि भगिनी, तुम्ही ते समस्या नाही, That is not a problem. ते नाही समस्या. Because some things God rejected doesn't mean He don't want to give that to you. आणि काहीतरी गोष्ट देवाने तुमच्या जीवनातली नाकारली याचा अर्थ नाही की त्याने तुम्हाला सोडलं ना. Yeah, if some things God didn't give you in this year, आणि if God didn't give you in this year, आणि काही गोष्टी जर देवाने तुमच्या जीवनात ह्या वर्षी दिल्या that नाही, means He want to give something better than that with peace in your life. याचा अर्थ असा की देव त्याच्यापेक्षा उत्तम गोष्ट देणार आहे, ते पण शांती बरोबर. He want to give something that is better in your life where there is no evil in it. आणि देव अशी गोष्ट तुमच्या जीवनात देणार आहे ज्यात कोणतेही वाईट नसणार आहे. Because many times कारण भरपूर वेळा what devil can offer जे सैतान तुम्हाला दे इच्छितो or what we want आणि जे आपल्याला हवं असतं can have a hidden evil inside it. त्यात काहीतरी वाईट गोष्ट लपलेली असते Can have something evil that we don't know. आणि काहीतरी अशी वाईट गोष्ट असते जी आपल्याला माहित नसते त्या But we as an innocent child asking Lord I want it. आणि तरी आपण एक निष्पापपणाने आपण त्या देवाला मागतो, हट्ट करतो त्या But गोष्टी. the Lord who knows everything, परंतु जे देव जो त्याला सर्व काही माहिती the आहे Lord who knows the wicked plans of the enemy, आणि देव जो त्याला सर्व वाईट योजना माहिती आहेत त्या शत्रूच्या, the Lord who can see the far future of our जो lives, परमेश्वर जे खूप लांबचं पाहू शकतो, has rejected those things in your life तो तुमच्या जीवनातल्या त्या गोष्टी रद्द करतो, so that नाकारतो. you will never experience evil in your life. त्या गोष्टी तुम्हाला देत नाही जेणेकरून तुम्ही त्या वाईट गोष्टी अनुभवू नये म्हणून. Today some disappointments are better. आज काही निराशा ही चांगली गोष्ट आहे. It's better than experiencing evil things in your ती life. चांगली गोष्ट आहे त्या निराशा, त्या वाईट गोष्टी अनुभवण्यापेक्षा. God rejected those things. देवाने त्या गोष्टी नाकारल्या, God stopped those things देवाने त्या गोष्टी थांबवल्या, because there was some evil in it. कारण त्या गोष्टींमध्ये काहीतरी वाईट But the असतं. good thing about God's plan is this. आणि परंतु चांगली गोष्ट देवाच्या The योजनेबद्दल good ही thing आहे. about God's thought is this. देवाच्या योजनाबद्दल चांगली गोष्ट ही आहे His plans are filled with peace and no evil. आणि ते म्हणजे त्याच्या योजना हे शांतीने भरलेले आहे, ना की कोणत्या वाईट गोष्टी. And then it written, आणि नंतर तिथे असं the सांगतं God's thoughts आणि देवाच्या योजना and His plans आणि त्याच्या विचार आणि योजना will give you a future and will give you a hope. आणि त्या योजना तुम्हाला भविष्य देतात आणि ते तुम्हाला आशा देणारे आहेत. Today आज many disappointments are there in front of you. भरपूर अशा निराशा आहेत तुमच्या समोर. Some prayers are unanswered in your life. काही प्रार्थना तुमच्या जीवनात स्वीकारले गेलेले नाही. Something what you wanted, God didn't give it. काहीतरी गोष्ट तुम्ही मागितले देवाकडे आणि ते तुम्हाला भेटले नाही, Because वो चीज में future नहीं है. कारण त्या गोष्टींमध्ये ते उज्ज्वल भविष्य नाही. There is no future in it. कारण काय त्यात कोणतं भविष्य नाहीये. Those things can perish in few days. कारण त्या गोष्टी काही दिवसात नाश पावणार आहे. Those things can bring you trouble in coming days. आणि त्या गोष्टी तुमच्या येणाऱ्या दिवसांमध्ये त्रास आणि संकट आणू शकतात. That is why God has rejected those आणि things. त्यामुळे देव त्या गोष्टी नाकारल्या. Because the blessings of God कारण देवाच्या आशीर्वाद is not for some time. देवाचे आशीर्वाद हे थोड्या काळासाठी नसतात. परमेश्वर का आशीर्वाद पीढ़ी से पीढ़ी जाते हैं. Amen. Amen. The blessings of God will run from generation to generation. आणि कारण देवाचे आशीर्वाद हे पिढ्यानपिढी चालतं. That's why God said to Abraham, आणि त्यामुळे देव अब्रामाला बोलला, I will make you a great nation. आणि त्यामुळे देव अब्रामाला बोलला, मी तुझं एक महान असं राष्ट्र बनवू And through you आणि तुझ्याद्वारे and through your generation आणि
आणि तुझ्या पिढीद्वारे I will bless the world. मी या जगाच्या राष्ट्रांना You see, आशीर्वाद God's plan is not just about us. आणि तुम्ही पाहू शकता की देवाची योजना ही फक्त आपल्यासाठी But नसते, हमारा प्रॉब्लम हमको क्या चाहिए वही चाहिए. परंतु आपलं समस्या ही असते की आम्हाला जे हवंय तेच हवंय. We always want what we wanted. आणि आपण प्रत्येक वेळेस विचार करतो जे आम्हाला हवंय तेच मला हवं, But today God's word is coming over our lives. परंतु देवाचं वचन आज आपल्यासाठी हे आहे. His thought and plans over your life त्याच्या योजना आणि त्याचे विचार तुमच्या जीवनासाठी is not just to bless you and me, ते फक्त तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी नाही तुम्हाला आणि but मला, it is to bless even our generations to come. परंतु त्याची इच्छा आहे की आपल्या पिढी पण त्याद्वारे Is आशीर्वादित to करावी bless this world through our lives. आणि ह्या राष्ट्राला आपल्याद्वारे आशीर्वाद करायची इच्छा And आहे. that is what God's plan and blessings can do. आणि तेच देवाची योजना आहे, हेच गोष्ट करत असते आपल्या So जीवनात. here the word of God says, आणि इथं देवाचं वचन सांगतं, I have a thought, माझ्याकडं योजना आहेत, I have a plans माझ्याकडं विचार आणि योजना आहेत, that will give you future. Amen. जे तुम्हाला एक उज्जवल भविष्य देतील. आज से परमेश्वर का योजना हमारा जीवन में शुरू होने वाले हैं. आणि आजपासून देवाची योजना आपल्या जीवनात चालू होणार आहे. Those thoughts and plans that gonna make a grand future for us. जे त्या योजना त्या विचार आपल्या जीवनात मोठ्या अशा गोष्टी करणार आहेत. Those plans and thoughts that gonna do great things for our lives. त्या योजना त्या विचार देवाचे मोठे असे महान कार्य आपल्या जीवनात करणार आहेत. Those plans and thoughts that will bless not just us but generations to come. आणि त्या योजना फक्त आपल्यालाच आशीर्वादित करणार नाही, परंतु जे पुढची येणारी पिढी आहे त्यांनाही आशीर्वाद And करणार. God's plan and thought gives us hope. आणि देवाचे विचार आणि योजना हे आपल्याला आशा देणारे आहे. The blessings of God will never give you fear. आणि देवाचे आशीर्वाद कधी तुम्हाला भीती देत नाही. Many things are disappointed in your life this year. आणि भरपूर गोष्टी तुम्हाला निराश केले ह्या वर्षी. Might be some things God would have rejected in this year. कदाचित काही गोष्टी देवाने नाकारल्या तुमच्या जीवनातल्या, तुमचे प्रार्थना. Might be some things God didn't give what you wanted. आणि कदाचित देवाने त्या गोष्टी दिल्या नाही ज्या तुम्हाला हव्या होत्या, Because those things would have created fear in your life. कारण त्या गोष्टी कदाचित त्या गोष्टी तुमच्या जीवनात भीती निर्माण करणाऱ्या होत्या. The things that look so glamorous outside, आणि ज्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या वाटत होत्या, त्या सुंदर वाटत होत्या बाहेरनं, in few days, ते थोड्याच दिवसात, in few moment, थोड्याच काळात it will start to stink, it start to smell. आणि थोड्याच काळात त्यापासून दुर्गंध येणार आहे. That's why God knew those things can bring problems in our life. आणि हे देवाला माहिती आहे की त्या समस्या त्या गोष्टी तुमच्या जीवनात समस्या आणू शकतात. Those things can bring fear in our life. त्या गोष्टी तुमच्या जीवनात भीती आणू But शकतात. today God is promising something. परंतु देव आज काहीतरी अभिवचन देत My आहे. children, माझ्या मुला, the plans that I have for you, ज्या योजना माझ्याकडे आहेत the तुझ्यासाठी, thoughts that I have for you, जे विचार माझ्याकडे आहेत तुझ्यासाठी, are those plans that will give you hope forever. त्या योजना त्या योजना तुला एक आशा देणाऱ्या आहेत Forever. सर्व काळासाठी. Forever it will give hope for you. ते सर्व काळासाठी आशा देणाऱ्या आशा आहेत. I tell you a beautiful example. आणि मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. In the time of Isaac, आणि इसाकाच्या The son of Abraham. वेळेला म्हणजे अब्रामाच्या वेळेला there was a huge famine, drought. What is drought? It was a dry season. ओके, No water. दुष्काळ. Yes. There was a huge famine, dry season came. आणि अब्रामाच्या काळात असा मोठा दुष्काळ पडला होता. And God told to Isaac, आणि देव इसाकाला बोलला, God told to Isaac this, आणि देव इसाकाला असा बोलला, you dig the soil, आणि तू खोदशील त्या you dig मातीमध्ये, the soil, आणि तू खोदशील I will bring the water out. आणि तू जिथं खोदशील तिथून मी पाणी आणेन. When there was no water in the whole world, आणि जेव्हा कुठं पाणी नव्हतं या जगात, when it was completely dry, जिथे सर्व काही दुष्काळ होता सगळीकडे, God promised Isaac, you dig it, I will bring the well. आणि तेव्हा देव बोलला इसाकाला की तू खोद आणि मी तिथून पाणी आण. He dug the soil आणि त्याने खोदलं and he got water out of it. आणि त्याने पाहिलं तिथून पाणी आणलं. God brought water out of the dry देवाने तिथून situation. पाणी आणलं जिथे दुष्काळ होता, कोरडी होती जमीन. But now you know what happened?
परंतु आता तू काय झाले तुम्हाला माहिती The आहे enemies, the other people, tribes, saw Isaac getting water out of the का? आणि soil. शत्रू आता अशी परिस्थिती झाली की शत्रूने पाहिल्या की इसाकाला तिथून पाणी भेटते म्हणून They captured that well. आणि त्यांनी ते विहीर चा ताबा घेतला And now Isaac is feeling, oh, the well that God created for me, someone captured it. आणि इसाकाला आता कळलं की काय देवाने ज्या गोष्टी माझ्यासाठी केल्या ते कोणीतरी चोरतोय म्हणून. You know what God said? देव तुम्हाला माहिती का देवाने काय बोललं God said, ये खोल सकते तो मैं 1000 खोल सकता. आणि मी एक ही गोष्ट करू एक विहीर खोदू शकतो तर मी अजून भरपूर अशा विहिरी तुला देऊ God said, one more time you dig it. आणि देव बोलला की अजून एकदा तू विहीर खोद He dug the soil. आणि त्याने माती खोदली A well with water came out. आणि तिथून पाणी आलं Now the tribe captured that again. आणि त्या शत्रूंनी पुन्हा एकदा ते पण घेतलं Now God is telling to Isaac, one more time dig आणि it. पुन्हा देव बोलला इसाकाला पुन्हा एकदा खोद Now water will come out again. आणि पाणी पुन्हा येईल. Now the thing is, आणि आता गोष्ट अशी आहे की कितने well tribes capture किया ना? हा किती वेळा त्या शत्रूंनी ते घेतलं ना Because they captured it, the water didn't stop. आणि त्यांनी ते जिंकलं ते घेतलं चोरून म्हणून ते पाणी यायचं बंद नाही झालं Still water was coming out of it. तरी त्यातून पाणी येतच राहिलं. And God was telling Isaac, you will dig again. Once again the आणि water will देव come. त्या इसाकाला बोलला की तू पुन्हा एकदा खोद आणि तुम्हाला पाणी भेटेल. दुनिया बेचारा तेरे पीछे आएगा तेरा ब्लेसिंग चोर करने के लिए. आणि जग हे तुझ्या मागे येईल ते तुझे आशीर्वाद चोरण्यासाठी. बट तू टेंशन मत ले. पण तू काळजी करू नकोस. हमारा पिता हम कितने बार डिग करते उतने बार ब्लेसिंग निकालता है. आणि आमेन. आपला पिता जेवढ्या वेळा आपण खोदणं तेवढ्या वेळा आपल्याला आशीर्वाद Today देतो. how many times devil has stolen your blessing? आणि आज कितीतरी वेळा सैतानाने तुमचे आशीर्वाद चोरले असतात. That is not a matter. ते काही गोष्ट नाही. The God of Isaac is your father and my father. कारण ते महत्वाची गोष्ट नाही कारण तुमचा देव आणि माझा देव हा त्या इसाकाचा परमेश्वर आहे. Yes, he can make us another blessing for us. आणि तो अजून एक आशीर्वाद आपल्यासाठी तयार करू He शकतो. can open any doors for us. तो कोणतेही दरवाजे आपल्यासाठी उघडू शकतो. Amen. Hallelujah. Hallelujah. So our God's blessing is a blessing with hope. आणि त्यामुळे आपला देव हा आशा देणारा देव आहे. So God's plans देवाची योजना and God's blessing देवाचे आशीर्वाद are full of peace, full of future and full of hope. आणि देवाच्या योजना हे शांती आणि आशा देणारे आणि भविष्य देणारे आहेत. And today before end of this आणि 2025, हे वर्ष संपायच्या अगोदर 2025 परमेश्वर ये साल में आपको क्या देने के लिए इच्छा था वो देने वाला है. Amen. Yes. And those blessings will bring you peace, will bring you future and will bring you hope. आणि ते आशीर्वाद ते योजना तुमच्या जीवनात देवाची शांती देवाची आशा देवाची भविष्य देणार आहे. And it will happen before this 31st. आणि हे 31 डिसेंबरच्या आत कितने लोग तुमच्या के जीवनात पास होणार. विश्वास है? आणि किती लोकांना हा विश्वास आहे? 3 दिन बहुत ज्यादा आणि है ते परमेश्वर तीन- को. Amen. Hallelujah. Hallelujah. 3 days are more than enough आणि for God. ते 3 दिवस खूप आहेत त्या देवासाठी. Amen. Hallelujah. Romans 8:28. आणि Last verse. रोम Yeah, the letter of Romans, the letter to the Romans chapter 8 verse 28. रोम 8:28. Yes. Romans 8:28. आणि आपणास माहित आहे की प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पप्रमाणे बोलवलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो. Amen. Hallelujah. Hallelujah. Here the word of God says, आणि देवाचं वचन असं सांगतं all things, प्रत्येक गोष्ट not some things, फक्त थोडे काहीच गोष्टी नाही all things of your life. प्रत्येक गोष्ट जी तुमच्या जीवनात All मतलब क्या है? प्रत्येक सर्व गोष्टी म्हणजे सर्व मतलब सर्व. सर्व. Everything.
your family, तुमची कुटुंब असो, your business, तुमचे व्यवसाय असो, your career, तुमचं करिअर असो, your health, तुमचं आरोग्य असो, your wealth, तुमची धनसंपत्ती असो, everything, तुमची सर्व गोष्टी देव आशीर्वादित करतो. everything of yours, तुमचे सर्व गोष्टी, all things सर्व गोष्टी work together ते काम करतात for good चांगल्यासाठी, for those who love God जे देवावर प्रीती करतात त्यांच्यासाठी, and walk according to the plans of God. आणि जे देवाच्या योजनाप्रमाणे चालतात You त्यांच्यासाठी. know, many things are rejected in your life. कदाचित भरपूर गोष्टी हे नाकारल्या गेल्यात तुमच्या In जीवनात this year, ह्या वर्षी. some of your prayers are not answered in this काही year. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिले गेलं Some नसेल, of the things that you wanted, God didn't give it आणि काही गोष्टी ज्या तुम्ही मागितल्या देवाकडे ते तुम्हाला भेटल्या नसतील, because to tell you one important thing. कारण एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी, When you are in His plans, जेव्हा तुम्ही त्याच्या योजनेत असता when you receive what He wants to give you, आणि जेव्हा तुम्ही स्वीकारतात जे त्याला द्यायचं आहे तुम्हाला, all things will work together for good in that. तेव्हा सर्व गोष्टी हे चांगल्या घडतात तुमच्यासाठी, All things त्याच्या will नावावर. work together for good. आणि सर्व गोष्टी चांगल्या घडतात तुमच्यासाठी कोई तेव्हा. कोई चीज नहीं, हर चीज आपके लिए अच्छा भलाई काम करता है. आणि सर्व गोष्टी चांगल्या आणि भलाईसाठी तुमचं काम करतात जेव्हा तुम्ही उसका त्याच्या मतलब बहुत पैसा है बट हॉस्पिटल में बीमारी भी है, ऐसे नहीं. गॉड गिव्स यू सो मच वेल्थ एंड ही गिव्स यू गुड हेल्थ. आणि याचा अर्थ असा नाही की तुम्हाला भरपूर पैसा आणि त्यामुळे तुम्ही आजारी आहात, तसं नाही. तर देव तुम्हाला आरोग्य देतो आणि Yes. आरोग्याबरोबर धनसंपत्ती ऑल पण देतो. थिंग्स मीन्स प्रत्येक सर्व गोष्टी म्हणजे इन ऑल थिंग्स ही विल डू गुड फॉर यू. आणि याचा अर्थ सर्व गोष्टीत तो तुमच्यासाठी चांगल्या इन करतो. एव्हरी एरिया ऑफ युअर लाईफ यू विल नेवर बी डिफीटेड. आणि तुमच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही खाली पडलेले नसतात. ऐसे जीवन किसको जीना है? हाउ मेनी ऑफ यू वांट टू लिव दैट लाइफ? आणि किती जणांना असं जीवन जगायचं. मेनी पीपल हैव मनी इन दिस वर्ल्ड भरपूर लोकांना पैसे आहेत या और जगात और उतना पैसा हॉस्पिटल को देते उन लोग. आणि ते सर्व तो पैसा हॉस्पिटलमध्ये घालतात. Many people have many things, but something is not there. आणि भरपूर लोकांकडे भरपूर असं आहे पण ते काही गोष्टी ते नाही भेटत. But the word of God says, देवाचं वचन सांग, when we love God, जेव्हा आपण देवावर प्रीती when करतो we are surrendered to His plans and purpose, आणि जेव्हा आपण त्याच्या योजनेला त्याच्या विचारांना आपण समर्पित होतो, all things in your life, all things in my life will work together for good. तेव्हा सर्व गोष्टी जे तुमच्या जीवनात आणि माझ्या जीवनात आहेत ते सर्व चांगल्या रीतीने कार्य करतात हर आपल्यासाठी. चीज भलाई काम करने वाले. Amen. Yes. It's gonna work for good for us. आणि ते सर्व गोष्टी आपल्या चांगल्यासाठी घडतात आणि चांगल्यासाठी भलाई So देतात. this year God didn't give something what you want, आणि ह्या वर्षी जे तुम्हाला हवंय देवाकडून because He want to give you what He wants. ते भेटल्या कारण त्याला त्याच्या चांगल्या अशा उत्तम गोष्टी त्याच्याकडच्या द्यायच्या होत्या. Which is better than what you are asking. ते तुम्ही मागण्यापेक्षा चांगल्या उत्तम अशा होत्या. Why it is better? का ते उत्तम होत्या? Because when He gives it to you, कारण जेव्हा तो तुम्हाला हे देतो that thing will make all things good for you. त्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आणि भलाई देणाऱ्या Which होतात. means God gonna bless you and He will keep your health also well. आणि देव याचा अर्थ असा की देव तुम्हाला आशीर्वादित करतो आणि त्याबरोबर तुम्हाला आरोग्यही You देतो. will see blessings in every area of your आणि life. तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व जीवनाच्या क्षेत्रात आशीर्वाद पाहता. And that is what God wants to do in this year and even in the coming years. आणि हेच देवाला करायचं आहे ह्या येणाऱ्या दिवसांमध्ये देवाला तुमच्या जीवनात. So we out of this whole message we can understand one thing. आणि ह्या सर्व वचनाद्वारे आपण हे गोष्ट समजू शकतो, More than what we want, ते म्हणजे जे काही आपल्याला हवंय, the more than what we want, the providence of God in our life is far better. आणि जे काय आपल्याला हवंय त्यापेक्षा दैविक इच्छा. देवाची दैविक इच्छा ही उत्तम आहे आपल्यासाठी. Amen. Hallelujah. हालेलुया. और आज ये साल खत्म होने के पहले कितने लोग वो दैविक इच्छा आपके जीवन में पूरी होने के लिए प्रार्थना करने वाले? How many of you are ready to pray for that? आणि किती जण तयार आहात तुम्ही प्रार्थना करायला ह्या I tell you, गोष्टी. this word will never fail. आणि हे देवाचं वचन कधी खाली ये पडत नाही. वचन कभी भी झूठ नहीं बोलता है, क्योंकि ये परमेश्वर का वचन है, मनुष्य का वचन नहीं. आणि हे वचन देवाचं वचन आहे, हे कधी खोटं बोलत नाही कारण हे देवाचं वचन आहे. I may lie, you may lie, but God will never lie. आणि तुम्ही खोटं बोलू शकता, कदाचित मी खोटं बोलू शकतो, पण देवाचं वचन कधी खोटं So बोलत नाही. let's trust in this beautiful word of God. आणि त्यामुळं आपण या देवाच्या सुंदर वचनावर विश्वास And let's surrender to His providence will in our life. आणि आपण त्याला समर्पित जाऊ त्याच्या
उत्तम अशा योजना नाही. Because remember, कारण हे लक्षात you ठेवा, are not an accidental child. कारण तुम्ही काही घडलं म्हणून तुम्ही देवाचे लेकरू नाही You are a purposeful, planned child of God. तुम्ही असंच देवाचे लेकरू नाही बनत, परंतु तुम्ही देवाच्या योजनेद्वारे त्याचे लेकरू That's why the word of God says, I have called you before the foundation of the आणि world. त्यामुळे देवाचं वचन असं सांगतं की तुझा गर्भ होय तयार व्हायचा नहीं, foundation of the world. ओके दुनिया बनाने के पहले जग बनवायच्या अगोदरच मी तुला निवडलं I have chosen you when you are in the mother's womb. आणि मी तुला तुझ्या आईच्या गर्भातच निवडलं. Can you imagine how much plan he has for us? आणि तुम्ही विचार करू शकता किती योजना आहेत I देवाच्या pray आपल्यासाठी. today God's word is for us. आणि आज मी प्रार्थना करतो की हे किती देवाचं लोकं वचन परमेश्वर- आपल्यासाठी. How many of you blessed by today's words? I am so blessed. आणि किती जण आशीर्वादित झाले या And वचनात. today, this providence of God आणि आज हे देवी इच्छा देवाची is going to be fulfilled in 2025. आणि हे 2025च्या आत पूर्ण I होणार want to आहे. finish up here. आणि मी इथे संपवतो. Prophetically, I want to say this over your life. आणि एक भविष्यरित्या मी सांगतो की सिर्फ कुछ दिन बाकी है, बट ये साल तुम लोग निराश में खत्म नहीं करने वाले. Amen. You not going to finish this year with failures. आणि तुम्ही हे वर्ष एक निराशाने खाली पडलेल्या प्रमाणे हरल्याप्रमाणे नाही घालवणार. You going to see victory in this year in the name of Jesus. तुम्ही विजय बघणार आहात तुमच्या जीवनात या वर्षी प्रभू येशूच्या नावात. But you know when that victory comes? आणि तुम्हाला माहिती आहे केव्हा ती विजय तुम्ही पाहता? That victory comes when we surrender to this great will of God. जेव्हा तुम्ही देवाच्या या महान अशा योजनाला समर्पित होता तेव्हा तुम्ही हे विजय पाहता. That victory comes when we are completely surrendered to this providence of God. आणि ते विजय आपण पाहतो जेव्हा देवाच्या दैवी इच्छेला आपण समर्पित जातो. So let us wake up this evening. आणि आपण उभे राहू त्यामुळे Let's ask God, आणि देवाला मागू, Lord, today प्रभू आज I'm going to throw away every disappointment that I built. आणि पिता मी आज सर्व ती निराशा माझ्या जीवनातून काढून एक टाकतो. चीज जे याद माझ्या रखो, जीवनात- वो निराश हम बनाया आणि हे गोष्ट लक्षात ठेव की ती निराशा ही आपण तयार केली और हम तोड़ना चाहिए, हम ही तोड़ना चाहिए. We need to break that. आणि ते आपल्यालाच गरज आहे ते निराशा तोडण्याची. God is telling you need to break that disappointment. आणि देव म्हणतो तुला गरज आहे ते निराशा You know तोडण्याची. when you can break that disappointment? आणि तुम्हाला माहिती का तुम्ही कधी ते निराशा तोडू शकता, कब काढू शकता? परमेश्वर के ऊपर विश्वास पैदा होता ना, उस टाइम हर डिसअपॉइंटमेंट हमारा जीवन में हम तोड़ सकते हैं. आणि जेव्हा परमेश्वराच्या विश्वास आपल्या जीवनात येतो ना तेव्हा सर्व ती निराशा आपण तोडतो, ते काढून टाकतो When आपल्या you जीवनात. know that my God has a great plan, आणि जेव्हा तुम्हाला माहित असते की माझ्या देवाकडे उत्तम अशा योजना आहेत when you माझ्यासाठी, want to put your trust, your hope and faith on that God who has great plans, आणि जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवता की त्या देवाकडे उत्तम अशा चांगल्या योजना आहेत that माझ्यासाठी, is the time you can break all your disappointments. त्यावेळेस तुम्ही सर्व तुमच्या निराशा तोडता आणि काढून Today टाकता. let's pray. आणि आज Father, म्हणून we प्रार्थना pray करू. in the name of Jesus. पिता आम्ही प्रार्थना करतो प्रभू We येशूच्या नावात. ask for that grace of faith in our lives. आणि आम्ही ती मागतो तुझी कृपा विश्वासाद्वारे. विश्वास सिर्फ हम पैदा नहीं कर सकते, विश्वास परमेश्वर का अनुग्रह से हमारे अंदर आता है. And Today that faith is going to enter your life in the name of आणि Jesus. आज तो विश्वास तुमच्या जीवनात येणार आहे प्रभू येशूच्या नावात. The gift of faith. Today God is going to impart that faith in our life in आणि Jesus' ते name. विश्वासाचं दान आज परमेश्वर तुमच्या जीवनात देणार आहे. That faith on God, जे त्या देवावरचा विश्वास, that trust on God, तो ती खात्री परमेश्वरावर, that great hope on Jesus. ती आशा, महान आशा त्या प्रभू येशूवर. Today that faith and that trust is going to demolish every disappointment of this year आणि in the name of आणि Jesus. आज तो विश्वास, ती खात्री, सर्व त्या निराशा आमच्या जीवनातून काढून टाकणार आहे प्रभू येशूच्या The नावात. same disappointments that devil used in your life. त्या निराशा ज्या तुमच्या सैतान तुमच्या जीवनात वापरत होतं तुमच्या विरुद्ध, Today God is breaking that same disappointments that devil used in your life. आज देव ते सर्व ते निराशा तोडून टाकणारे, काढून Come on, टाकणारे हम तुमच्या मुंह खोल के जीवनात. बोलने वाले, यीशु मसीह के नाम से येशूच्या नावात मेरा जीवन का हर निराश यीशु मसीह के नाम से तोड़ने दे. माझ्या जीवनातले सर्व निराशा येशूच्या नावात तुटले जाऊन दे. Every weapon that devil used against me, प्रत्येक शस्त्र जे सैतानाने माझ्या विरुद्ध वापरले, every disappointments that devil used in my life, सर्व प्रकारची निराशा सैतानाने माझ्या विरुद्ध काम in the करतो, name of Jesus we are destroying those disappointments
disappointments. येशूच्या नावात सर्व ती निराशा आम्ही तोडतो And I speak in faith आणि विश्वासात आम्ही म्हणतो over all my disappointments. आमच्या सर्व निराशावर बोलतो आम्ही. Before my disappointments, आमच्या सर्व निराशाच्या अगोदर I'm speaking in faith आम्ही विश्वासामध्ये that God's plan is greater than what I want. आम्ही विश्वासामध्ये बोलतो की देवाच्या योजना हे महान आहेत आमच्यासाठी. God's plan in my life देवाच्या योजना माझ्या is जीवनात greater than what I want for me. त्या महान आहेत ज्या गोष्टी मला हव्यात त्यापेक्षा. Because God's plan bring hope in my life. कारण देवाच्या योजना माझ्या जीवनात आशा आणतात. God's plan will bring future in my life. देवाच्या योजना माझ्या जीवनात आशा आणि भविष्य आणते. God's plan will bring peace in my life. देवाच्या योजना माझ्या जीवनात शांतता आणते. And all things will work together for good when God's plan is in my life. जेव्हा देवाच्या योजना माझ्या जीवनात असतात सर्व गोष्टी हे माझ्या चांगल्यासाठी Today I pray in the भल्यासाठी name होतात. of Jesus, let that plans be fulfilled in 2025. आणि आज प्रभू येशूच्या नावात त्या सर्व योजना पूर्ण होऊन दे या 2025 मध्ये Let माझ्या that जीवनात. plans be fulfilled in 2026. त्या सर्व योजना प्रभू येशूच्या नावात पूर्ण होऊन दे. Lord, today we pray in the name of Jesus. पिता आम्ही प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो Let the plans of God be fulfilled all the days of my life. आणि देवाची योजना सर्व आमच्या Thank you, Lord. जीवनात Shabala होऊन दे rene me hantala rere bebe. In the name of प्रभू Jesus. येशूच्या नावात Today every walls of disappointment be broken in Jesus' name. सर्व निराशेचे भिंती आम्ही पाडतो येशूच्या The नावात. same disappointment that eaten your life, that ate your life. आणि तेच निराशा जे तुमचे जीवन खातं संपूर्ण टाकते. आज हमारा मन के अंदर बहुत डिसअपॉइंटमेंट्स है, बहुत साल हमारा जीवन को वो खा लिया. It ate our lives. आणि ती निराशा आपल्या जीवनात जी आहे जी आपले आयुष्य आपलं जीवन खाल्ले Today in the name of Jesus, आज प्रभू येशूच्या God is नावात breaking those disappointments. पर देव ते सर्व निराशा तोडत आहे In the name of Jesus, येशूच्या नावात. the God can restore those years back to आणि you. देव ते सर्व वर्ष पुन्हा आणत आहे Yes, तुमच्यासाठी. कितने साल नाश हो गया, वो साल को परमेश्वर वापस आपको अनुग्रह की तरह दे सकते. Yes. God can give that years in blessing to your life. जे वर्ष तुमचे नाश झाले आतापर्यंत परमेश्वर ते पुन्हा तुम्हाला आशीर्वादाने In the देत आहे. name of Jesus, येशूच्या in नावात. the name of Jesus, येशूच्या नावात. Father, we thank you and we bless your holy name. पिता आम्ही तुझ्या पवित्र नामाला धन्यवाद Lord, देतो, more तुझ्या than आभार what we want in our life, ज्या गोष्टी आमच्या जीवनात आम्हाला हव्या होत्या we परमेश्वरा. believe and trust in the providence of God. आम्ही विश्वास ठेवतो तुझ्या दैवी इच्छा आणि तुझ्या योजनासाठी पिता. And we trust in your plans. आणि आम्ही तुझ्या योजनावर विश्वास And ठेवतो your पिता. word says, तुझं वचन सांगतं your plans तुझ्या योजना are to prosper us, not to destroy us. तुझ्या योजना हे आमच्या भलाईसाठी आमच्या भरपुरीसाठी आहेत ना की आमच्या नाश करण्यासाठी. Thank you, Lord. This year, धन्यवाद पिता. हे वर्ष let you turn every evil things for good in every people's life. प्रत्येक वाईट गोष्ट तू चांगल्यात बदलून टाकतो या Within वर्षी these तुझ्या 3 days, लोकांच्या. in the name of Jesus, I speak a blessing that was hidden for years. आणि पिता आम्ही ते सर्व आशीर्वाद जे आमच्या जीवनात लपलेले होते आज आम्ही बोलतो ह्या वर्षी Those blessings of God, ते देवाचे आशीर्वाद those blessings that are planned by God, ते आशीर्वाद जे देवाद्वारे योजले होते be received in this year before it is finishing in the name of आम्ही Jesus. स्वीकारतो प्रभू येशूच्या नावात हे वर्ष And संपायचे thank you, Lord. 2026, we will go with thanksgiving. आणि धन्यवाद पिता हे 2026 मध्ये आम्ही तुला धन्यवाद देत जाणार We आहोत. thank you and bless your holy name for this beautiful word. आणि धन्यवाद देतो तुझ्या पवित्र नामाला आहे सुंदरशा वचनाबद्दल In Jesus' name. प्रभू येशूच्या नावात. Amen. 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 Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. How many of you are ready to trust the providence of God in your life? आणि किती जण तयार आहेत देवाची दैवी इच्छासाठी विश्वास And ठेवण्यासाठी. today, that providence of God आणि आज ते देवाची इच्छा is going to take you into higher things that you never even believed. ते देवाची दैवी इच्छा तुम्ही Amen. पाहताल तुमच्या जीवनात ते तुम्हाला महान Amen. I ठिकाणी tell you, नेणार. I finish up here. आणि मी इथं संपवतो हम लायक नई चीज में परमेश्वर हमको रखता है. Amen. Yes. The things that we are not even eligible for, God will keep us in that आणि place. ज्या गोष्टीच्या योग्य नाही आपण ज्या गोष्टीच्या ठिकाणी योग्य नाही ते परमेश्वर तिथं आपल्याला That is ठेवतो. called providence of God. आणि तेच देवाची दैवी इच्छा असते And let it fulfill in this year and coming years in Jesus' name.